अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून लगातार पावसाने सुरुवात केलेली आहे, ज्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे। अमरावती जिल्ह्याचं जर एकंदरीत चित्र पाहिलं तर गेल्या काही दिवसाअगोदर अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाने दांडी मारली होती, ज्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हतबल झाले होते। मात्र आता या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीला मोठ्या प्रमाणात वेग येणार आहे। आपण सध्या अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील गौरखेडा या गावातील शेतशिवार परिसरामध्ये आहोत। या ठिकाणचं जर चित्र पाहिलं तर आता शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा झालेली आहेत आणि त्यांची पिके सध्या जमिनीच्या वर सुद्धा आल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर या शेतामध्ये पराठी आणि तूर याचं लागवड करण्यात आलेलं आहे, म्हणजे कापूस आणि तुरीचं लागवड करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे आता या पावसाचा मोठ्या प्रमाणात दिलासा शेतकऱ्यांना मिळालेला आहे। सध्या आपण जर बघितलं तर जमिनीच्या वर शेतकऱ्यांची पिके आता येण्यास सुरुवात झालेली आहेत। अमरावती जिल्ह्याचं जर चित्र पाहिलं तर अनेक भागांमध्ये पावसाने दांडी मारली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्यापही रखडलेल्या होत्या। मात्र या पावसामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे आणि आता संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील शेतकरी पेरणीच्या तयारीला लागणार आहे। तर काही शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा झाली आणि त्यांचे पिके या जमिनीच्या वर सुद्धा आल्याचं चित्र आहे। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून लगातार पाऊस सुरू आहे, याचा फटका सुद्धा शेतकऱ्यांना बसू शकतो। आपल्यासोबत या गावातील काही शेतकरी सुद्धा जुडलेले आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा या संदर्भात बोलणार आहोत। काय नाव दादा आपलं? महेंद्र इंगळे, राहणार गौरखेडा। काय सांगाल, गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे, कशा पद्धतीचं या ठिकाणी आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पावसाचा? आता 2 ते 3 दिवसापासून सतत पाऊस चालू आहे आणि पेरणी झाली तेव्हापासून जे पेरणी योग्य जे पाणी लागते त्या पद्धतीचं पाणी चालू आहे सध्या। तसं पाहिलं तर यावर्षी 15 ते 3 हफ्ते पेरणी लेट झालेली आहे पराठीची। म्हणजे जे मागील वर्षी 15 जून रोजी आमची पेरणी झाली, आता 1 जुलैला पेरणी झालेलं आहे पराठीचं। जवळपास 15 ते 3 हफ्ते लेट झालेली आहे पराठीची पेरणी व आता सरासरी 2 दिवसापासून पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे सर्व कास्तकार आनंदित आहे। म्हणजे सर्वांचं समाधान आहे सध्या पेरणी करून। तर जवळपास अमरावती जिल्ह्यातून भातकुली तालुक्यामध्ये 20 ते 25% पेरणी अजूनही बाकी आहे। आता जसं हे 2 ते 3 दिवसापासून पाणी चालू आहे, यातनी सर्वांचं समाधान झालेलं आहे। परंतु ज्याची 2-3 दिवसापासून जे समजा आता 20-25% जे पेरणी बाकी आहे ते आता उर्वरित शेतकरी करून घेणार आहे। आपल्या भागामध्ये सर्वात जास्त कशाची लागवड केल्या जाते, पिकांची कोणती पिके घेतल्या जातात? आमच्या भागात जवळपास कपास, तूर, सोयाबीन अशा प्रकारची उत्पादन घेतले जाते व गेल्या 2 दिवसांपासून आता पाऊस सुरू आहे, याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो का? आता जर सतत पाऊस जर राहिला तर खरोखरच शेतकऱ्याला फटका बसण्याची चान्स आहे। कारण की पेरणी झालेली आहे आणि जे काही तूर लहान साईजमध्ये आहे ते अशी पाणी जर चालू राहिले सतत तर हे 2-3 दिवसात जळणार पण आहे। शेतकऱ्यांची काही सरकारकडून मागणी आहे का? आमची सरकारकडे एकच मागणी होती की बा कर्जमाफी व्हावी म्हणून। आमची अजूनही मागणी आहे की बा लवकरात लवकर कर्जमाफी करावी, अशी आम्ही सरकारला विनंती करतो। नक्कीच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन जे आहे ते सरकारने दिलेलं होतं आणि आता लवकरच जे आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा मिळणार आहे, असं एकंदरीत सरकारकडून सांगण्यात येत आहे। अमरावती जिल्ह्यातलं जर चित्र पाहिलं तर आता या पावसाने मोठ्या प्रमाणात आनंदित शेतकरी जो आहे तो दिसून येत आहेत आणि आता राहिलेले काही पेरणे सुद्धा आहेत, ते सुद्धा या पेरण्याला आता वेग येणार आहे। या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आणि काही भागात जर बघितलं तर शेतकऱ्यांची पिके सध्या जमिनीच्या वर सुद्धा येतानाचं चित्र अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय। संपूर्ण LS मराठीची टीम या ठिकाणी दाखल होऊन शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। कॅमेरा पर्सन सोबत मी रोहित काळे, पात्रा, LS मराठी, अमरावती।